हॅलो नमस्कार श्री स्वामी समर्थ। स्वागत आहे तुम्हा सगळ्यांचं माझ्या YouTube चॅनलवरती। आजचा दिवस तुम्हा सर्वांना खूप छान सुखाचा आणि समाधानाचा जाऊ देत हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करते। पण त्या अगोदर तुम्ही माझ्या चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला पण लगेच सबस्क्राइब करा आणि कमेंट मध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला अजिबात विसरू नका। उद्या 15 ऑगस्ट 12 हे शुक्रवार आणि उद्याच्या दिवशी आलेली आहे श्री कृष्ण जन्माष्टमी। श्रावण महिन्यातील कृष्ण पक्षातील अष्टमीला श्री कृष्ण जन्माष्टमी हा सण साजरा केला जातो। श्रावण महिन्यातील कृष्ण पक्षातील अष्टमीला रोहिणी नक्षत्रात भगवान श्रीकृष्णांचा जन्म झाला असे म्हटले जाते। भगवान श्रीकृष्ण हे भगवान विष्णूंचे 8वे अवतार म्हणून मानले जातात आणि त्यामुळे संपूर्ण देशभरात कृष्ण जन्माष्टमी ही अगदी आनंदाने आणि उत्साहाने साजरी केली जाते। अष्टमीच्या रात्री कृष्ण जन्म आणि दुसऱ्या दिवशी गोपाळकाला साजरा करताना दही हंडी फोडली जाते। या श्रीकृष्ण जन्माष्टमीच्या दिवशी अनेक जण एक दिवसाचा उपवास ठेवतात आणि रात्री कृष्ण जन्मानंतर तो उपवास सोडला जातो। प्रसादामध्ये दही काला बनवला जातो। दुसऱ्या दिवशी दही हंडीचा खेळ हा खेळला जातो। या श्रीकृष्ण जन्माष्टमीच्या दिवशी आपल्या घरामध्ये असणाऱ्या बाळकृष्णांच्या रूपाची विधिवत पूजा होते। अभिषेक पूजा करून त्यांना पाळण्यामध्ये घालून पाळणा म्हटला जातो आणि धार्मिक दृष्टीने हा दिवस अतिशय महत्त्वाचा असल्यामुळे या दिवशी काही प्रभावी असे उपाय आणि सेवा सुद्धा केल्या जातात। तर आजच्या व्हिडिओमध्ये तुमच्यासोबत मी अतिशय प्रभावी असा उपाय शेअर करणार आहे। उद्या शुक्रवार श्रीकृष्ण जन्माष्टमीला तुम्ही उपवास नाही केला तरीही चालेल, पण गाईला खाऊ घाला ही एक वस्तू। त्यामुळे सर्व अडचणीतून मार्ग मिळेल। 7 पिढ्यांचं दारिद्र्य नष्ट होऊन कितीही कठीणातील कठीण इच्छा ही तुमची पूर्ण होईल। कुटुंबाची भरभरून प्रगती होईल। तर अशी कोणती वस्तू आहे जी आपल्याला गाईला खाऊ घालायची आहे याबद्दलची संपूर्ण माहिती आजच्या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे। त्यामुळे व्हिडिओ हा स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा, जेणेकरून तुमच्यापर्यंत योग्य ती माहिती पोहोचेल। आणि तुम्ही माझ्या चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला पण लगेच सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला पण प्रेस करा, म्हणजे मी जेव्हा कधीही नवीन व्हिडिओज अपलोड करेन त्याचं नोटिफिकेशन सर्वात आधी तुम्हाला मिळेल आणि तुमचा एकही व्हिडिओ हा मिस होणार नाही। तर आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला मी जो उपाय सांगणार आहे तर हा उपाय तुम्हाला उद्या शुक्रवारी श्रीकृष्ण जन्माष्टमीच्या दिवशी करायचा आहे। सकाळपासून ते संध्याकाळपर्यंत तुम्ही दिवसभरामध्ये हा उपाय कधीही करू शकता। तर या श्रीकृष्ण जन्माष्टमीच्या दिवशी गायीची सेवा करण्याला विशेष महत्त्व आहे। या दिवशी तुम्ही उपवास नाही केला तरीही चालेल किंवा श्रीकृष्णांची पूजा नाही केली तरी सुद्धा चालेल, पण गायीला ही एक वस्तू नक्की खाऊ घाला। आज या व्हिडिओमध्ये तुम्हाला मी जो उपाय सांगणार आहे तर हा उपाय वर्षातनं एकदाच करता येतो, तो म्हणजे श्रीकृष्ण जन्माष्टमीच्या दिवशी। श्रीकृष्ण गायीच्या संगोपनासाठी ओळखले जातात आणि गायींना हिंदू धर्मात गोमाता म्हणून पवित्र मानलं जातं, कारण गायीचे दूध आणि इतर उत्पादने सात्विक व आरोग्यदायी मानली जातात आणि श्रीकृष्णाला संपूर्ण ज्ञान गोचरणातूनच मिळाले आणि त्यांनी गायीची सेवा केली, त्यामुळे गोपाळ म्हणून ते ओळखले जाऊ लागले आणि तेव्हापासूनच कृष्ण जन्माष्टमीला गोपाष्टमी असं सुद्धा म्हटलं जातं। श्रीकृष्ण जन्माष्टमी ही श्रीकृष्णाच्या आणि गायीच्या पूजेसाठी साजरी केली जाते, जिथे गोवर्धन पर्वताच्या संरक्षणाबद्दल आणि कामधेनूच्या अभिषेकाची आठवण केली जाते। गायीला आपल्या हिंदू धर्मात पवित्र मानलं जातं, कारण की गोमाता जी आहे तर तिचा देह पवित्र असून त्यात विविध देवतांचे देवतत्व वास करते असे मानलं जातं। आणि जेव्हा श्रीकृष्ण गायीच्या सहवासात गोचरण करत होते तेव्हाच त्यांना संपूर्ण ज्ञान जे आहे तर ते प्राप्त झाले होते आणि म्हणूनच या दिवशी गायीची पूजा सेवाही केली जाते। इंद्राच्या कोपासूनच गोवर्धन पर्वत उचलून श्रीकृष्णाने गोप गोपी आणि गायींचे संरक्षण केले, तेव्हा इंद्र आणि कामधेनूने त्यांना गोविंद असं नाव दिले। जेव्हा श्रीकृष्ण बासरी वाजवत असे तेव्हा गायी त्यांच्याकडे धावत येत होत्या आणि त्या गायीचे वासरे त्या बासरीच्या आवाजावर नृत्य देखील करत होते आणि म्हणूनच या दिवशी गायीची पूजा केल्यामुळे घरात सकारात्मक ऊर्जाही येत असते असे मानले जाते। जर तुम्हाला सतत पैशांच्या आर्थिक अडचणी येत असतील, कष्ट आणि मेहनत करूनही जर तुम्हाला कष्टाला आणि मेहनतीला यश मिळत नसेल, बऱ्याच वेळेला आपण फक्त काबाड कष्ट करत असतो, भरपूर कष्ट मेहनत करत असतो, पण आपल्याकडे हवा तसा पैसा येत नाही, आपल्या कष्टाला नशिबाची साथ मिळत नाही आणि म्हणून जर हा उपाय केला तर नक्कीच तुमच्या सर्व पैशांच्या आर्थिक समस्या ज्या आहेत तर त्या दूर होतील। तसेच तुम्हाला कोणत्याही कामामध्ये यश मिळत नसेल, कोणतीही गोष्ट तुमच्या मनासारखी घडत नसेल, कोणतीही इच्छा ही तुमची पूर्ण होत नसेल किंवा तुमच्या आयुष्यामध्ये अडीअडचणी काही सुरू असतील तर तुम्ही त्या अडचणीतून बाहेर पडण्याचा मार्ग शोधत आहे, पण त्या अडचणीतून तुम्हाला बाहेर पडण्याचा योग्य
मार्ग मिळत नसेल तर तुम्ही हा उपाय नक्की करा। हा उपाय केल्यामुळे सर्व अडचणीतनं तुम्हाला 100% मार्ग मिळेल। भगवान श्रीकृष्णांचा तुम्हाला भरभरून आशीर्वाद प्राप्त होईल आणि तुमच्या सर्व इच्छा मनोकामना या नक्कीच पूर्ण होतील। तसेच तुमच्या आयुष्यामध्ये तुम्हाला प्रगतीचे हे मार्ग खुले होतील। तुमच्याकडे चोहोबाजूनी धनसंपत्ती पैसा हा येऊ लागेल आणि घरातील 7 पिढ्यांचं दारिद्र्य हे देखील नष्ट होईल। तसेच तुमच्या घरामध्ये सतत वादविवाद क्लेश भांडणं होत असतील तर हा उपाय केल्यामुळे घरातील यासारख्या सर्व समस्या सुद्धा दूर होतील आणि प्रखर पितृदोष हा देखील नष्ट होईल। तर हा उपाय करण्यासाठी तुम्हाला श्रीकृष्ण जन्माष्टमीच्या दिवशी सकाळी लवकर उठायचं आहे, स्वच्छ स्नान करायचं आहे आणि अंघोळीच्या पाण्यामध्ये तुम्हाला थोडंसं गंगाजल, तुळशीपत्र आणि अगदी चिमूटभर पांढरे तीळ टाकायचे आहेत। तीळ हे भगवान विष्णूंचं आणि श्रीकृष्णांचं प्रतीक मानलं जातं आणि तीळ हे दारिद्र्य नाशक मानलं जातं आणि जर आपण तीळ टाकून स्नान केलं तर आपल्याला कधीही आर्थिक अडचणींना सामोरं जावं लागत नाही। तुळशीपत्र टाकून स्नान केल्याने आपले शरीर हे पवित्र होत असतं। स्वच्छ स्नान करून झाल्यानंतर तुम्हाला तुमच्या देवघरातल्या देवांची विधिवत पूजा करायची आहे। बाळकृष्णांच्या मूर्तीवर तुम्हाला शुद्ध पाण्याने, पंचामृताने आणि तुम्हाला परत शुद्ध पाण्याने अभिषेक करायचा आहे। बाळकृष्णांना तुम्हाला तुळशीपत्र, पिवळी फुलं अर्पण करून धूप, दीप, अगरबत्ती लावून वातावरण हे प्रसन्न करायचं आहे आणि त्यानंतर तुम्ही हा उपाय कधीही करू शकता। उपाय करण्यासाठी तुमच्या घरामध्ये जे काही तुम्ही पदार्थ जेवणासाठी बनवणार आहात त्याच्यामध्ये डाळ, भात, भाजी, पोळी किंवा श्रीकृष्ण जन्माष्टमी आहे त्यामुळे घरामध्ये एखादा गोडाचा पदार्थ सुद्धा बनवला जातो। जे काही जेवण तुम्ही स्वतःसाठी बनवणार आहे तर ते जेवण तुम्हाला बनवून घ्यायचं आहे। तुमचा संपूर्ण स्वयंपाक करून झाल्यानंतर तुम्हाला एक जेवणाचं ताट तयार करायचं आहे। जेवढे पदार्थ तुमच्या घरामध्ये बनवले आहेत तर ते सर्व पदार्थ तुम्हाला एका ताटामध्ये घ्यायचे आहेत आणि त्यानंतर त्या ताटातलं अर्ध अन्न हे दुसऱ्या ताटामध्ये तुम्हाला काढून घ्यायचं आहे। तुम्हाला जेवण करण्याच्या आधी हा उपाय करायचा आहे त्यामुळे सर्वप्रथम तुमचं ताट करून घ्या आणि तुमच्या ताटातलं अर्ध अन्न जे आहे तर ते तुम्हाला दुसऱ्या ताटामध्ये काढायचं आहे आणि त्यानंतर तुम्हाला एक तांब्या भरून पाणी घ्यायचं आहे, हळद कुंकू अक्षता घ्यायच्या आहेत आणि ते ताट घेऊन तुम्हाला तुमच्या घराजवळ गाय असेल तर तुमच्या घरात किंवा तुमच्या घरी गाय असेल तर तिथे तुम्हाला जायचं आहे आणि तिथे गेल्यानंतर सर्वप्रथम हे पाणी तुम्हाला गायीच्या पायावरती टाकायचं आहे। गायीला हळद कुंकू तुम्हाला लावायचं आहे आणि त्यानंतर त्या ताटातल्या संपूर्ण अन्न जे आहे तर ते तुम्हाला गायीला खाऊ घालायचं आहे आणि त्यानंतर तुम्हाला गायीला 11 प्रदक्षिणा करायच्या आहेत। प्रदक्षिणा करत असताना ओम नमो भगवते वासुदेवाय नमः या मंत्राचा जप करायचा आहे आणि हे अन्न खाऊ घातल्यानंतर तुम्हाला तुमच्या उजव्या हाताचा स्पर्श गायीच्या खांद्यावरती करायचा आहे आणि मनोमन तुमची इच्छाही तुम्हाला व्यक्त करायची आहे। गोमातेला प्रार्थना करायची आहे तुमच्या आयुष्यामध्ये ज्या काही अडचणी सुरू आहेत, ज्या काही समस्या आहेत तर त्या दूर होऊ दे अशी आणि माझी प्रत्येक इच्छा मनोकामना जी आहे तर ती पूर्ण होऊ दे। यानंतर जिथे गाय उभी आहे तर त्या गायीच्या पायाखालची थोडीशी माती तुम्हाला एका वाटीमध्ये घरी घेऊन यायची आहे आणि घरी आणल्यानंतर ती एका लाल कपड्यामध्ये बांधून तुमच्या देवघरामध्ये किंवा घरामध्ये इतर कुठे ठेवायला जागा असेल तर तिथे तुम्हाला ती ठेवून द्यायची आहे। जेव्हा अशी माती तुम्ही तुमच्या घरात आणता तेव्हा तुमचे घर हे पवित्र होतं। तुमच्या घरामध्ये जे काही अदृश्य शक्ती आहे, जी काही नकारात्मक ऊर्जा आहे, काही इडापिडा तुमच्या घरामध्ये असेल तर ती त्या क्षणी तुमच्या घरातून निघून जाते आणि तुमच्या घरात अखंड लक्ष्मी वास करत असते। जेव्हा तुम्ही ही वस्तू गायीला खाऊ घालता तेव्हा 33 कोटी देवी देवतांचा आशीर्वाद हा आपल्याला प्राप्त होतो। गायीच्या डोळ्यामध्ये, शिंगामध्ये, अंगामध्ये, पायामध्ये सगळीकडे देवी देवता निवास करतात, म्हणजेच 33 कोटी देवी देवता निवास करत असतात आणि म्हणून या श्रीकृष्ण जन्माष्टमीच्या दिवशी तुम्हाला हा उपाय आवर्जून करायचा आहे। आता जर तुमच्या घरी गाय नसेल, तुमच्या जवळपास सुद्धा तुम्हाला जर गाय मिळणं शक्य नसेल तर अशा वेळी असं ताट तुम्हाला तयार करायचं आहे आणि आपल्या देवघरामध्ये जी गाय वासराची मूर्ती असेल तर तिथे तुम्हाला हा नैवेद्य ठेवायचा आहे। सांगितल्याप्रमाणे त्या मूर्तीला तुम्हाला हळदी कुंकू लावून पूजा करायची आहे, तिच्या पायावरती थोडंसं पाणी शिंपडायचं आहे आणि हा नैवेद्य तिथे अर्पण करायचा आहे। त्यानंतर काही वेळाने हा नैवेद्य उचलून घरात सर्वांनी प्रसाद म्हणून ग्रहण करायचा आहे। जर तुम्हाला या दिवशी अशा प्रकारे ताट करून जर गायीला भरवणं शक्य नसेल तर किमान एक चपाती घ्या किंवा भाकरी घ्या आणि त्यावरती गुळाचा खडा ठेवा, तर हे सुद्धा तुम्ही खाऊ घालू शकता। यातून मिळणारे जे फळ आहे तर ते सुद्धा तुम्हाला अनेक पटीने फळ हे प्राप्त होईल। संपूर्ण श्रीकृष्ण जन्माष्टमीचे जे शुभ फळ आहे तर ते सुद्धा तुम्हाला नक्कीच मिळेल। या दिवशी जर तुम्हाला कुठे गाय दिसले तर तिला मारू नका, तिची होईल तेवढी सेवा जी आहे तर ती तुम्हाला करायची आहे। तुमच्या मुलांच्या हातून तुम्हाला गायीला या दिवशी हिरवा चारा जो आहे तर तो खाऊ घालायचा आहे। बाळकृष्ण म्हणजे हे एक बाल स्वरूप आहेत आणि या दिवशी श्रीकृष्णांचा जन्म झाला होता आणि आपल्या घरातील मुलं सुद्धा बालक असतात। जेव्हा तुम्ही तुमच्या मुलांच्या
मुलांच्या हातातून गाईला हिरवा चारा खाऊ घालता तेव्हा तुमच्या मुलांची दिवसेंदिवस भरभरून प्रगती होत असते। तुमच्या मुलांच्या आयुष्यामध्ये ज्याही काही समस्या सुरू आहेत तर त्या दूर होतात, मुलांचा हट्टीपणा हा देखील कमी होतो। तसेच या दिवशी गोसेवा केल्यामुळे घरामध्ये संतान प्राप्ती होते आणि होत नसेल तर संतान प्राप्तीचं सुख देखील आपल्याला प्राप्त होतं असं म्हटलं जातं। त्याचबरोबर या दिवशी तुम्हाला तुमच्या घराच्या मुख्य प्रवेशद्वारावरती सुद्धा गाय वासराची रांगोळी काढायची आहे आणि त्या रांगोळीची सुद्धा तुम्हाला पूजा करायची आहे। या दिवशी आपण प्रवेशद्वारावरती गाय वासराची रांगोळी काढली तर साक्षात देवी लक्ष्मी आपल्या घरावरती प्रसन्न होत असते। आपल्या घरामध्ये धनसंपत्ती पैसा येऊ लागतो। तर अशा पद्धतीने तुम्हाला हे काही उपाय आणि सेवा ज्या आहेत तर त्या आपल्या घरामध्ये श्रीकृष्ण जन्माष्टमीच्या दिवशी आवर्जून करायच्या आहेत। जर तुमच्या घरामध्ये अजूनही गाय वासराची मूर्ती नसेल तर ती तुम्हाला आवर्जून या दिवशी खरेदी करायची आहे। आपल्या घरामध्ये गाय वासराची मूर्ती असल्यामुळे घरात नेहमी सकारात्मक ऊर्जा निर्माण होते आणि नकारात्मक ऊर्जाही दूर होते। म्हणून आपल्या घरामध्ये गणपती बाप्पांची मूर्ती, बाळकृष्णाची मूर्ती, गाय वासराची मूर्ती ही असायलाच हवी। जर तुमच्या घरामध्ये अजूनही बाळकृष्ण किंवा गाय वासराची मूर्ती नसेल तर ती आवर्जून घ्या। कृष्ण जन्माष्टमीच्या शुभ मुहूर्तावरती नक्कीच खरेदी करा आणि याचं तुम्हाला शुभ फळ हे प्राप्त होईल। आजचा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल, माहितीपूर्ण वाटला असेल तर व्हिडिओला लाईक करा। चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ आपल्या मित्र परिवारासोबत जास्तीत जास्त शेअर करा। चला तर मग भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये। तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ।